नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मिती क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये मॅथ्सच्या डिफरन्शिएशन चॅप्टरवर आधारित जे बोर्ड परीक्षेला प्रश्न येतात त्यापैकी चेन रूलवर आधारित काही प्रश्न आपण बघणार आहोत. आपल्याला चेन रूल म्हणजे काय ते पहिल्यांदा समजावून घ्यावं लागेल. चला तर मग समजावून घेऊया चेन रूल नेमका काय आहे. ओके, आता दरवेळेस आपण बघतोय की y इज अ फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, परंतु बऱ्याचदा आपल्याला समजा y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स अशा पद्धतीनं जर दिलेलं असेल तर यापैकी लॉग एक्स हे एक वेगळं फंक्शन आहे आणि साइन हे लॉग एक्सचं फंक्शन आहे. ओके, तर अशा वेळेस आपण लॉग एक्स बरोबर यू मानतो आणि दिलेल्या प्रश्नाचं रूपांतरण y इज इक्वल टू साइन यू अशा पद्धतीनं करतो. ओके, आणि मग याचं जे काही डेरिव्हेटिव्ह येतं ते dy बाय dx बरोबर dy बाय du म्हणजे आपल्याला या y फंक्शनला पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू यू न डिराईव्ह करायचं आहे किंवा त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे यू आहे त्याचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेऊन त्यांचा गुणाकार करायचा आहे. ओके, यालाच म्हटलं जातं चेन रूल. जर समजा आपल्याला जास्त फंक्शन असतील तर आपण dy बाय dx बरोबर dy बाय du du बाय dv आणि परत dv बाय dx अशा पद्धतीनं सुद्धा करू शकतोय. म्हणजे इथं v हे एक्सचं फंक्शन आहे, u हे vचं फंक्शन आहे आणि y हे यूचं फंक्शन आहे. ओके, तर साधारणतः हा जो काय प्रूफ आहे तो आतापर्यंत बोर्ड परीक्षेला जवळपास 8 ते 10 वेळा विचारलेला आहे. ओके, तर आता आपण त्यावर आधारित काही न्यूमरिकल बघूया. त्यापैकी जुलै 2016ला विचारलेला आहे. इफ y इज इक्वल टू सेक रूट एक्स या केससाठी आपल्याला dy बाय dx फाइंड करायचा आहे. हा प्रश्न जुलै 2016ला बोर्ड परीक्षेला विचारलेला आहे. ओके, चला तर मग सोडूया. आता याच्यामध्ये रूट एक्स हा जो काय भाग आहे हा यू आहे. ओके, म्हणजे इथं नेमकं जे आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिलेलं आहे ते काय आहे बघा, सेक यू आहे. ओके, आता या सेक यूचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर ते येईल सेक यू इंटू टॅन यू. ओके, आणि त्याच्यानंतर परत रूट एक्स आहे तर या रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 1/2 रूट एक्स. ओके, तर हे किमान फॉर्म्युले आपल्याला माहीत असणं आवश्यक आहेत. आता यानंतर जर आपण समजा डेरिव्हेटिव्ह घ्यायला चालू केलं तर याचा फॉर्म्युला होईल dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. ओके, तर आता याच्यामध्ये सेक यू असं जर आपण कन्सिडर केलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं आहे सेक यू इंटू टॅन यू. ओके, तर यूच्या जागेला काय आहे रूट एक्स म्हणून आपण लिहूया सेक रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स आणि परत आपल्याला या यू ज्याला म्हटलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे म्हणजेच रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये उत्तर येईल सेक रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स इंटू 1/, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं आहे 1/2 रूट एक्स. म्हणजे आपलं फायनल आन्सर होईल सेक रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स. ओके, असा हा जुलै
2016ला विचारलेला प्रश्न आहे. ओके. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे y इज इक्वल टू tan स्क्वेअर log ऑफ x क्यूब. हा प्रश्न विचारलेला आहे मार्च 2018ला. ओके. आता हा प्रश्न सोडवण्यापूर्वी आपल्याला काही फॉर्म्युले इथं माहीत असणं गरजेचं आहे. जसं की एक्स स्क्वेअर याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते येतं 2x. त्याच्यानंतर टॅन एक्स याचं डेरिव्हेटिव्ह येतं सेक स्क्वेअर एक्स आणि लॉग ऑफ एक्स याचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/x. हे झाले डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. त्याचबरोबर आपल्याला लॉग ऑफ एक्स रेस टू n याचं उत्तर हे n इंटू लॉग ऑफ एक्स अशा पद्धतीने येते. हा एक लॉगॅरिथमचा फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. चला तर मग आता आपण हे न्यूमरिकल सोडवायला स्टार्ट करूया. यामध्ये टॅन स्क्वेअर ऑफ लॉग एक्स क्यूब असं दिलेलं आहे. तर त्याला पहिल्यांदा आपण लिहून घेऊया y इज इक्वल टू टॅन लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. आता याच्यामध्ये जे पूर्ण ब्रॅकेट आहे त्याला जर आपण u मांडलं तर इथं झालं y इज इक्वल टू यूचा स्क्वेअर. त्यामुळं याचं जे काही डेरिव्हेटिव्ह येईल इथं मी काय सांगितलं y इज इक्वल टू यूचा स्क्वेअर आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार 2u. u म्हणजे हे ब्रॅकेट आहे तर इथं आलं 2 टॅन लॉग ऑफ एक्सचा क्यूब. आता यूचं आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ओके. तर यूच्या जागेला आपण व्हॅल्यू लिहितोय टॅन ऑफ लॉग ऑफ एक्सचा क्यूब. ओके. आता आपल्याला पहिली जी काय व्हॅल्यू मिळालेली आहे ती जशीच्या तशी लिहून घ्यायची आहे. आता पुढील डेरिव्हेशन आहे टॅन ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूबचं. तर ह्यातलं टॅन ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब आहे त्यापैकी लॉग ऑफ एक्स क्यूबला जर यू मांडलं तर इथं होईल टॅन यू. टॅन यूचं डेरिव्हेटिव्ह येईल सेक स्क्वेअर यू. मग आता यूच्या जागेला त्याची व्हॅल्यू टाकूया लॉग ऑफ एक्सचा क्यूब. आता परत आपल्याला पुढचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल dx ऑफ इथं येईल आता लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके. आता इथं जर आपण थोडंसं सिम्प्लिफाय केलं हे बाकीचं जे आहे ते त्याच पद्धतीनं लिहून ठेवूया लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू सेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. त्यानंतर जे डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे ते घेऊया 3 पुढं आलं आणि 3 लॉग ऑफ एक्स. ओके. आता याला जर आपल्याला पुढं सोडवायचं असेल तर हे पुढं जाईल dy बाय dx इज इक्वल टू 2 टॅन लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू सेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब आणि 3 गुणिले लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/x. म्हणजे याचं फायनल आन्सर जे आहे ते येईल 6/x इंटू टॅन ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू सेक स्क्वेअर
लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, म्हणजे आता आपल्याला याचं जे काय आपण डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी घेतलेलं आहे याचं डेरिव्हेटिव्ह येतं 3 डिवायडेड बाय एक्स. तेच पुढच्या याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे. ओके, लक्षात आलं सर्वांना? हा प्रश्न मार्च 2018ला विचारलेला होता. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी 2020चा. y इज इक्वल टू साइन एक्स स्क्वेअर प्लस एक्स अशा पद्धतीनं फंक्शन दिलेलं आहे आणि डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितले. हा प्रश्न आहे फेब्रुवारी 2020चा. ओके, हा एकदमच सिंपल प्रश्न आहे. याच्यामध्ये हे जे काय एक्स स्क्वेअर प्लस एक्स दिलेला आहे त्यालाच आपण यू मानूया आणि डायरेक्ट सोडवायला चालू करूया. तर इथं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय बरोबर साइन यू असं जर कन्सिडर केलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल कॉस यू. मग आता कॉस यूच्या जाग्याला काय आलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स आणि परत यूचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे. ओके, एक्स स्क्वेअर प्लस एक्स. तर हे कॉस एक्स स्क्वेअर प्लस एक्स आणि याचं डेरिव्हेटिव्ह जे पुढे येईल ते आपण ब्रॅकेटमध्येच लिहूया. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2 इंटू एक्स आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1. ओके, म्हणजे याचं फायनल आन्सर असेल 2x प्लस 1 इंटू कॉस एक्स स्क्वेअर प्लस एक्स. ओके, तर अशा पद्धतीचे हे सिंपल न्यूमरिकल्स बोर्ड एक्झामला विचारले गेलेले आहेत. याच्यानंतर पुढचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला विचारलेला आहे. हा पण फेब्रुवारी 2020चाच क्वेश्चन आहे. ओके, तर त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स हे एका इंटिग्रेशनचं उत्तर आहे. तर आपल्याला याचं उत्तर इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स याचं उत्तर येतं लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. म्हणजे या दिलेल्या प्रश्नाचं डायरेक्टच उत्तर आपल्याला माहीत आहे की सेक एक्स डी एक्स येतं आहे. ओके, पण तरीसुद्धा आपण त्याला नीट सोडवणं गरजेचं आहे. ओके, स्टेप बाय स्टेप सोडवणं गरजेचं आहे. तर आता इथं जे मुख्य फंक्शन आहे ते आहे लॉग आणि ही जी सेक एक्स प्लस टॅन एक्स आहे ते आहे यू. ओके, तर त्याला आपण थोडंसं यू कन्सिडर करून सोडूया. तर याच्यामध्ये डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग यूचं उत्तर काय येईल 1/u. ओके, मग इथं यूची जी किंमत आलेली आहे ती आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स. आता याचं परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल म्हणून डी डी एक्स अपॉन डी डी एक्स इंटू सेक एक्स प्लस टॅन एक्स. ओके, आता हा जो काही पहिला पार्ट आहे तो जसाच्या तसा ब्रॅकेट येईल सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू. आता याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलो तर काय होईल बघा. सेकचं डेरिव्हेटिव्ह येतं सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह येतं सेक स्क्वेअर एक्स. ओके, आता याच्यामध्ये जर समजा आपण सेक एक्स कॉमन घेतलं तर 1/,
सेक एक्स प्लस टॅन एक्स हा एक ब्रॅकेट झाला, इंटू आपण यातून सेक एक्स, या सगळ्यातून सेक एक्स बाजूला घेऊया की जे दोन्ही टर्ममध्ये आहे. सेक एक्स जर बाजूला घेतलं तर यामध्ये राहतं टॅन एक्स प्लस स्क्वेअरमधलं सेक गेल्यामुळं राहिलं सेक एक्स. ओके, तर इथं सेक एक्स प्लस टॅन एक्स आहे आणि इथं सुद्धा सेक एक्स प्लस टॅन एक्स आहे. हे जर दोन्ही आपण कॅन्सल केलं तर आपल्याला फायनल उत्तर मिळतंय सेक एक्स. ओके, म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला भेटतंय सेक एक्स. तर या पद्धतीनं हे काही सिंपल क्वेश्चन्स आपल्याला या रूलवरती विचारलेले होते. या सर्वांचा नीट अभ्यास करा आणि सिंपल फॉर्म्युल्यावर आधारित हे प्रश्न स्वतः सोडवा. धन्यवाद.